नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनेक विद्यार्थ्यांनी मला स्पॉट राऊंडच्या संदर्भात विचारणा केलेली आहे आणि नेमकी स्पॉट राऊंडची प्रोसिजर कशी आहे तीच प्रोसिजर मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा आता शेवटचा राऊंड आहे. त्यामुळं प्रत्येक महाविद्यालयामध्ये जागा किती शिल्लक आहे किंवा त्या जागेनुसार आपण ॲडमिशन घेऊ शकतो का, याची माहिती विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे की जागा शिल्लक आहे परंतु ॲडमिशन मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करतात. तर नेमकी या संदर्भातली प्रोसिजर काय आहे, महाविद्यालय अशा जागेच्या संदर्भात आपल्याला ॲडमिशन का देत नाही, अशा विविध प्रश्नांची चर्चासह आपण जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे 6 मार्च रोजी, तर त्याचीही माहिती आपण घेणार आहोत. ॲडमिशनच्या संदर्भात अनेक ठिकाणी जागा शिल्लक आहे आणि त्या शिल्लक असणाऱ्या जागेवर आपण ॲडमिशन घेऊ शकतो का, असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपल्याला नवीन अपडेट जे आलेले आहेत कॅप राऊंडवर किंवा कॅपच्या जी वेबसाईट आहे BED.HE प्रवेशवर, तर तिची माहिती आपण करून घेणं आवश्यक आहे. एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, की जी तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे की ज्या प्रकाराने तुम्ही मागचा कॉलेज राऊंड पूर्ण केलेला होता आणि कॉलेज राऊंडसाठी तुम्ही काही माहिती तुमच्या स्वतःच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन फॉर्म भरलेला होता. त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी असेल, तुमचा विषय असेल, किंवा तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये घ्यायचं असेल ते कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं होतं, एक शॉर्ट लिस्ट तुम्ही तयार केलेली होती, त्याची प्रिंटआउट तुम्ही घेतलेली होती. तर याही वेळेस तुम्हाला हीच प्रोसिजर पूर्ण करावी लागणार आहे. ही पुन्हा एकदा मी गोष्ट रिपीट करतो की मागच्या वेळेस जसं ज्या पद्धतीने तुम्ही शॉर्ट लिस्ट तयार करून प्रिंट घेतलेली होती, तर तीच प्रोसिजर आता पुन्हा एकदा स्पॉट राऊंडच्या वेळेससुद्धा करावी लागणार आहे. या ठिकाणी मी मुद्दामून ही गोष्ट एक नमूद करतो की स्पॉट याचा अर्थ जो महाविद्यालयात अगोदर जाईल त्याला ॲडमिशन असा होत नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे इथं दाखवलेलं जे आहे की तुम्ही स्वतःच्या लॉग इन आय डीमध्ये प्रवेश करा आणि प्रवेश केल्यानंतर डॅशबोर्डवर जी काही फॉर्मच्या संदर्भात माहिती सांगितलेली असेल तर ती माहितीसुद्धा भरणं या ठिकाणी आवश्यक आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही नोटिफिकेशन्स दिलेले आहे. कॉलेज वाईज इनटेक ॲडमिटेड अँड रिमेनिंग व्हॅकन्सी डिटेल्स, त्यानंतर युनिव्हर्सिटी वाईज कॉलेज टाईप वाईज रिमेनिंग व्हॅकन्सी समरी. तर यासुद्धा ही जी माहिती दिलेली आहे त्याचासुद्धा या ठिकाणी अर्थ लक्षात घेणं आवश्यक आहे. ह्या फॉर्म जो आहे तो फॉर्म आपल्याला भरण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं आहे की सीट अवेलेबिलिटी जी आहे ती माहिती तर करून घेणं आवश्यक आहे, परंतु त्या अनुषंगाने काय काय विचारणा करण्यात आलेली आहे BED.HE प्रवेशवर, तर त्याचीही माहिती घेणं आवश्यक आहे. समजा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात आणि नवीन आलेल्या सर्क्युलर जे आहे त्या सर्क्युलरचा तुम्ही विचार केला आणि त्या नोटिफिकेशनमध्ये आपण नेमकं जे आहे युनिव्हर्सिटी वाईज कॉलेज दिलेलं आहे, त्यामध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या जागा किती शिल्लक आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचं सर्क्युलर दिलेलं आहे. युनिव्हर्सिटी वाईज व्हॅकन्सीज किती आहे, कॉलेज वाईज व्हॅकन्सीज किती आहे, हे 6 मार्च रोजी जे नियम नोटिफिकेशन जे आलेले आहे, तर त्याचाही या ठिकाणी अभ्यास किंवा विचार करणं आवश्यक आहे. यापूर्वी जसं पाहिलेलं होतं की आपल्याला काही कन्व्हर्ट जे सीट्स होतात त्याचेसुद्धा काही नियम आहे, तर त्याचीसुद्धा माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आपण जास्त वेळ न घेता जी काही EWSचे सर्क्युलर किंवा युनिव्हर्सिटी वाईज जी काही वॅकन्सीज सांगितलेल्या आहेत त्या वॅकन्सीजचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा राऊंड असल्यामुळं तुम्हाला काळजीपूर्वक ही सगळी माहिती, ही सगळी प्रोसिजर करणं आवश्यक आहे, कारण यानंतर कोणताही राऊंड होणार नाही. त्यामुळं तारीख जी आहे 7 मार्च आणि 8 मार्च याच कालावधीमध्ये तुम्हाला ही प्रोसिजर पूर्ण करायची आहे. त्यामुळे किमान प्रोसिजर आणि माहिती या संदर्भात जर असेल तर अनेक गोष्टी तुम्हाला सहाय्यभूत ठरू शकतात. त्यामुळे ही माहिती आपण नेमकी काय आहे ती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नाही, या सर्वांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा. न्यू एज्युकेशनल अपडेट जे आहे ते पाठवण्याचा मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करत असतो. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण EWS सर्क्युलर, युनिव्हर्सिटी वाईज व्हॅकन्सी आणि कॉलेज वाईज व्हॅकन्सीच्या संदर्भात जी काही माहिती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. आणि नेमकं आपल्याला अलॉटमेंट किंवा व्हॅकन्सी मेरिट लिस्ट कशी चेक करायची आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, EWS अर्थात आर्थिक मागासदृष्ट्या जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक सर्क्युलर कॅपने काढलेलं होतं.
तर या ठिकाणी त्याची माहिती मी घेऊन आलेला आहोत आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे नोट EWS व्हॅकन्सीज इज ओव्हर अँड अबाव द इंटेक. याचा अर्थ असा आहे की जितके इंटेक असतील तर त्या इंटेक्सपेक्षा 5 जागा ज्या आहेत त्या EWS या कॅटेगरीसाठी किंवा या सेक्शनसाठी दिलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे 50 जर आपण विचार केला तर एक बॅचसाठी 50ची जागा त्या ठिकाणी सफिशियंट असते. आता 50ची असते आणि कॅप इंटेक सुद्धा 50 आहे आणि 5 ज्या जागा आहेत त्या EWS साठी दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा की कॅप आणि EWS मिळून जे आहेत त्या 55 जागा या ठिकाणी होतात. त्यानंतर कॅप ॲडमिटेड किती आहे, EWS ॲडमिटेड म्हणजे झालेले विद्यार्थी किती आहेत आणि टोटल ॲडमिटेड किती झालेले आहे आणि कॅप व्हॅकन्सी किती राहिलेल्या आहेत आणि EWSच्या किती राहिलेल्या आहेत आणि टोटल व्हॅकन्सीज किती आहे या संदर्भातली माहिती दिलेली आहे. 2 मार्च रोजी EWS या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जावा ही त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तसंच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे का EWSच्या ज्या सीट आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कन्व्हर्ट होत नाही. त्यामुळे ही सुद्धा एक लक्षात घेणं गोष्ट आवश्यक आहे की ज्या EWSच्या जागा दिलेल्या आहेत त्या अबोव आहेत इंटेकच्या संदर्भात. त्यामुळे आपल्याला या संदर्भातलं कन्व्हर्जन जे आहे किंवा रिप्लेसमेंट जी आहे ती मिळणार नाही. त्यानंतर आपण दुसरा जो सर्क्युलर आहे त्याची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या सर्क्युलरमध्ये सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रातील ज्या काही युनिव्हर्सिटीज आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जी काही महाविद्यालय आहे कदाचित ती एडेड मायनॉरिटीची असतील, गव्हर्नमेंट एडेड असतील, अनएडेड असतील किंवा अनएडेड ॲटॉनॉमस असेल ज्यांना स्वायत्ता मिळालेली आहे. त्यानंतर अनएडेड मायनॉरिटी असेल किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेज असेल डिपार्टमेंटमध्ये. तर युनिव्हर्सिटी मॅनेज एडेड कॉलेज डिपार्टमेंटला असतील ते या संदर्भातल्या काही माहिती दिलेली आहे. आता आपण उदाहरण घेऊया की बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद इथे एडेड जे आहे मायनॉरिटीचे कॉलेज ते 7 आहे, गव्हर्नमेंट कॉलेज 29 आहे आणि इकडे 9 दिलेले आहे, इकडे दिलेले आहे 120. तर या संदर्भातल्या कोणत्या कुठे जागा शिल्लक आहे तर त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि टोटल जागा ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. टोटल ज्या आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत 6104. प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये जे काही टाईप असतील विद्यापीठाचे त्यानुसार जागा किती शिल्लक आहे तो संदर्भ या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट एडिट देअर ॲप्लिकेशन. विद्यार्थी हा त्याचा ॲप्लिकेशन एडिट करू शकतो इफ रिक्वायर्ड अँड गिव्ह ऑनलाईन ऑप्शन टू द कॉलेजेस ऑफ देअर चॉईस फ्रॉम देअर ओन लॉग इन फ्रॉम 7 मार्च ते 8 मार्च दरम्यान. कॉलेज फिल द व्हॅकंट सीट बाय इंटर सी मेरिट म्हणजे काही त्यांची मेरिट यादी त्या ठिकाणी लागणार आहे आणि ऑन द बेसिस ऑफ लाईन जनरेटेड मेरिट लिस्ट. तर 9 मार्च ते 10 मार्च दरम्यान त्यांना ॲडमिशन देणं या ठिकाणी बंधनकारक आहे. तिसरी एक सूचना दाखवलेली आहे EWS सीट्स आर टू अ फील्ड in through EWS candidates having EWS certificates from the state of Maharashtra. If the candidates are not available, the seat will remain vacant. ज्या विद्यार्थ्यांकडे EWS प्रमाणपत्र आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागाचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना काय करायचं आहे त्या व्हॅकंट सीट ज्या आहे EWSच्या त्या द्यायच्या आहे. जर अशा विद्यार्थ्यांजवळ जर ते प्रमाणपत्र नसेल तर त्या जागा ॲज इट इज व्हॅकंटच ठेवायच्या आहेत असा या ठिकाणी आदेश दिलेला आहे. ह्या सर्क्युलरचा नेमका अर्थ हा आहे विद्यार्थी मित्रांनो की कोणकोणत्या विद्यापीठामध्ये किती किती जागा शिल्लक आहे टोटल याचं जे काही आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते माहीत होणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. याच्या पुढच्या सर्क्युलरमध्ये 6 तारखेलाच निघणाऱ्या सर्क्युलरमध्ये नेमकं काय माहिती दिलेली आहे त्याची पण आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हे जे सर्क्युलर कॅप राऊंडच्या वेबसाईटवर किंवा BED.HE प्रवेश या वेबसाईटवर दिलेलं आहे. तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो की कॉलेज वाईज इंटेक जे आहे तर त्याच्या जागा ज्या आहेत त्या कशा शिल्लक आहे ही माहिती जी आहे तुम्ही ऑथेंटिकरित्या BED.HE प्रवेशवर जाऊन पाहू शकता. केवळ प्रिंट काढून या ठिकाणी माहिती देण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे. आता गृहीत धरा की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचा कोड जो आहे तो आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे कारण कोड माहीत जर नसेल तर आपण काही करू शकत नाही. त्यानंतर त्याच याच्यामध्ये टोटल इंटेक 109 आहे. त्यानंतर कॅप इंटेक त्या ठिकाणी 100 दिलेले आहेत आणि EWS साठी 9 जागा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे. त्यानंतर कॅप आणि EWS मिळून 109 आहे आणि कॅप ॲडमिटेड 97 झालेले आहेत. EWS एक बाकी त्या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर टोटल ॲडमिटेड कॅन्डिडेट जे आहेत ते 93 दाखवलेले आहे 93 आणि कॅप व्हॅकन्सी जे आहे ते 8 आहे आणि EWS व्हॅकन्सी जे आहे ते 8 दाखवलेले आहेत. अशा टोटल 16 जागा ज्या आहेत या ठिकाणी दर्शवलेल्या आहे.
कॉलेज वाईज इनटेक, याचा अर्थ कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जागा किती आहेत, भरलेले किती आहेत, त्यानंतर वेगवेगळे ज्या काही EWSच्या जागा असतील किंवा वेगवेगळ्या MT जागा असतील किंवा रिकाम्या वॅकन्सीज ज्या असतील, तर अशा दोन्ही मिळून किती रिकाम्या आहेत, किती व्हॅकंट सीट आहेत, याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर हे स्ट्रक्चर याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की आपण जेव्हा ऑप्शन फॉर्म एडिट करणार आहोत किंवा कॉलेजची नावं त्या ठिकाणी देणार जर असू, तर आपल्याला अशा महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे ज्या ठिकाणी जागा शिल्लक आहे. जर अशा महाविद्यालयाची आपण निवड केली नाही तर आपल्याला पर्यायी ऍडमिशन मिळू शकत नाही आणि हा शेवटचा राऊंड आहे. त्यामुळे हा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे. तर आपण पुढचं जे आहे की आपल्याला जर असे कॉलेजेस निवडायचीच जर असेल तर आपण असं व्हॅकन्सीज जे आहेत अलॉटमेंटच्या आणि मेरिट लिस्टच्या याच्यामध्ये क्लिक करून आपण पाहू शकतो की आपल्याला नेमकं किती जागा शिल्लक आहे हे जर पाहायचं असेल तर त्याचा सुद्धा जे फ्रंट दाखवलेला आहे तर त्याची माहिती आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा राऊंड असणार आहे. त्यामुळे ज्या कॉलेजला जागा शिल्लक आहे, मी पुन्हा एक गोष्ट रिपीट करतो की त्या कॉलेजचाच विचार करणं आवश्यक आहे. तर ते कसं करायचं या संदर्भातली माहिती जी आहे मी आपण पाहणार आहोत. तुम्ही BEd.ac प्रवेशच्या वेबसाईटवर गेला आणि नोटिफिकेशनच्या तिथे चेक अलॉटमेंट व्हॅकन्सी मेरिट लिस्ट यावर क्लिक करायचं आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला जे काही त्या ठिकाणी पाहायचं आहे की आपल्याला ज्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ते महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतं ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महाविद्यालय जे असेल ते महाविद्यालय त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्यानंतर जो काही स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पुढे येतो तर त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. होम युनिव्हर्सिटी, ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी, त्यानंतर मराठीसाठीचा हा प्रश्न आहे विषयाचा, ऑदर दॅन महाराष्ट्र स्टेट मायनॉरिटी NRI आणि होम युनिव्हर्सिटी NRI पर्यंत. तर याच्यामध्ये जागा किती शिल्लक आहे हे पाहणं आवश्यक आहे. आता ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर इथे एक जागा त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि टोटल यामध्ये सुद्धा एक जागा दाखवलेली आहे. होम युनिव्हर्सिटीमध्ये एक जागा दाखवलेली आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. याचा अर्थ असा, आणि पुढे इथं पण दाखवलेलं आहे की ही पण एक जागा त्या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणजे त्या महाविद्यालयाला कॅटेगरी वाईज, होम युनिव्हर्सिटी वाईज, ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी वाईज, मायनॉरिटी किंवा NRIच्या संदर्भात ज्या काही जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी इंग्लिश असेल, हिंदी असेल, असे अनेक विषय आहेत. तर त्यांच्या समोर त्या जागा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि या जागेनुसारच कदाचित हे सगळे ऍडमिशन होऊ शकतात. कारण रिप्लेसमेंट असा आहे विद्यार्थी मित्रांनो की रिप्लेसमेंट जर करायचं असेल भाषेचं किंवा विषयाच्या संदर्भात तर यापूर्वी त्यांनी एक सर्क्युलर दिलेलं होतं, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की काही लँग्वेजचे ग्रुप केलेले आहे, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि संस्कृत. जर रिप्लेसमेंट करायचं असेल तर केवळ लँग्वेजच्या ग्रुपमध्येच ते रिप्लेसमेंट होऊ शकतं. सायन्स आणि मॅथचा एक ग्रुप केला होता, मॅथचा तो विद्यार्थी सायन्सच्या ग्रुपमध्ये रिप्लेसमेंट घेऊ शकतो. सोशल सायन्स जे आहे, इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र, तर तो त्या ग्रुपमध्येच कन्व्हर्जन घेऊ शकतो. याच्या पुढे एक असं आहे विद्यार्थी मित्रांनो की समजा हे सगळं करूनही जर व्हॅकंट सीट राहत असेल तर ती कोणत्याही याला कास्ट असेल, सब्जेक्ट असेल किंवा इतर कोणत्याही कॅटेगरी असेल तर त्याला ती रिप्लेस होऊ शकते. हे फक्त शेवटचा एक पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला होणं आवश्यक आहे. यासाठी हा सगळा प्रयत्न जो होता त्या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, हा एक शेवटचा राऊंड असल्यामुळं तुम्हाला जी काही फॉर्म जो आहे तो एडिट करावा लागणार आहे. 7 आणि 8 मार्चच्या दरम्यान जो आहे हा फॉर्म एडिट करणं आवश्यक आहे. शेवटी फॉर्म भरल्यानंतर पुन्हा जी काही शॉर्ट लिस्ट आहे ती तुम्हाला तयार करावी लागणार आहे, तिची प्रिंट घ्यावी लागणार आहे आणि प्रिंट घेतल्यानंतर पुन्हा एकदा मेरिट यादी जी आहे ती डिक्लेअर किंवा ती महाविद्यालयामध्ये दर्शवले जाणार आहे. त्यानंतर तुम्ही ॲडमिशन पूर्ण करू शकता. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो ज्याला आपण स्पॉट राऊंड किंवा ह्या शेवटच्या राऊंडच्या संदर्भातली माहिती जी आहे ती तुम्हाला देणं गरजेचं होतं, म्हणून हा प्रयत्न त्या अनुषंगाने केलेला आहे. मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉग इन ID मध्ये जाऊन स्वतःचा फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे आणि फिल झाल्यानंतरच तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकतो. चला तर मला परवानगी द्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.